शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहीर सभा रामटेकडी हडपसर येथे पार पडली. ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी व तरुण तडफदार युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद या ठिकाणी सभेला लाभला. यावेळी आरपीआय पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महाराष्ट्र संघटक सचिव परशुरामजी वाडेकर, अल्पसंख्याक महाराष्ट्र अध्यक्ष आयुबभाई शेख, आमदार चेतन तुपे, शिवसेना पुणे शहर अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, मतदारसंघाचे अध्यक्ष महादेव दंदी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष महादेव कांबळे, पुणे शहर उपाध्यक्ष संतोष खरात, युवक अध्यक्ष हडपसर विधानसभा राजू कांबळे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज आपल्या परिसरामध्ये आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची सभा होतीये. या प्रसंगी आढळराव दादा पाटील, त्याचप्रमाणे शिवसेनेचे अध्यक्ष नाना भानगिरे, भाजपचे अध्यक्ष संदीपजी दळवी, मनसेचे अध्यक्ष अमोलजी सिरस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर जगदाळे, नगरसेवक अशोक भाऊ कांबळे, आरपीआयचे आता महाराष्ट्राच्या पासून देशपातळीपासून तर हडपसर पर्यंत असलेले सर्व नेते पदाधिकारी, कारण आपल्याला सगळ्यांना आठवले साहेबांना ऐकायचं आहे, त्यामुळे सगळे मला समजून घेतील अशी माझी अपेक्षा आहे. महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व प्रमुख, सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व माता बंधू भगिनी, आपण सर्वजण आज मोठ्या संख्येनं या सभेसाठी उपस्थित झालेलो आहोत. देशाचं नेतृत्व कुणी करायचं आणि या देशाचा विकास, या देशाची प्रगती, या देशामधल्या सर्वसामान्य माणसाचा राहणीमानाचा दर्जा उंचवायचा, याचा निर्णय आपल्याला येत्या 13 तारखेला करायचा. आणि हा निर्णय करत असताना आपल्याला निवडायचंय की एका बाजूला गेली 10 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली हा देश जगामध्ये प्रगती करतोय, अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करायचे, की दुसऱ्या बाजूला सगळ्या ज्यांच्याकडे कुठलीही दृष्टी नाही, ज्यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम नाही, अशा माणसांच्या मागे जायचं. साधी साधी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. मतांसाठी लोकांचा वापर करणारे एका बाजूला आहे आणि लोकांसाठी सत्तेचा वापर करणारे मोदीजी दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे लोकांच्यासाठी सत्ता राबवणारी जी मंडळी आहेत त्यांना आपल्याला मतदान करायचं. 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून, परंतु कुणालाही असं वाटलं नाही कधी 2014च्या पूर्वी की भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा करावा. 2014 मध्ये आदरणीय मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम तालकटोरा स्टेडियम मध्ये त्यांनी भगवान बुद्धांचा जन्मदिवस साजरा केला. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वांच्या प्रगतीचा, सर्वांच्या विकासाचा विचार करणारा आणि सर्व धर्मातील अन्वयांना, सर्वांच्या दैवतांना प्रणाम करून या भारताची गरिमा उंचावणारा असा नेता आपल्याला निवडायचा आहे. त्यामुळं येत्या 13 तारखेला आपण सर्वांनी घड्याळाचं पुढचं बटन दाबावं असं मी आपल्याला आव्हान करतो. आणि या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे आलेत, त्यांचं नागरिकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी आठवले साहेबांना खात्री द्यायची, इथं बसलेला महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक भीमसैनिक हा येत्या 13 तारखेपर्यंत घरोघर जाऊन महायुतीचा प्रचार करेल, मोदीजींचा प्रचार करेल, शिवाजीदादा आढळरावांचा प्रचार करेल
नामदार आठवले साहेबांचा प्रचार करेल. आपण द्यायचं का, असं शब्द द्यायचा का? जर शब्द द्यायचा असेल तर सगळ्यांनी हात वर करा आणि आठवले साहेबांना शब्द द्या की 13 तारखेपर्यंत आम्ही कष्ट करू आणि तुमचे हात बळकट करू. घड्याळाच्या पुढचं बटन दाबून मोदीजींना मत देऊ, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हडपसरचे अध्यक्ष महादेव धनजी, खरात साहेब, रिपब्लिकन पक्षाचे महिला अध्यक्षा, या उपस्थित असलेले इतर पक्षाचे सर्व या भागातले प्रतिष्ठित पुणे शहराचे शिवसेनेचे अध्यक्ष भानगिरे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, मी एक शेअरली या ठिकाणी आढळराव पाटील साहेब आणि आठवले साहेबांना सांगेन. आज जी परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे त्या निमित्त आपल्याला घड्याळाच्या चिन्हावर 13 तारखेला बटन दाबून आढळराव पाटलांनी आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. त्याचं कारण काय, त्यांना का निवडून द्यायचंय? एका तळागाळाच्या माणसासाठी आता शिवसेनेच्या आमच्या नेत्यांनी सांगितलं का एक गरीब मुलगी या महाराष्ट्रामध्ये राहणारी ससूनला फोन करणारा खासदार अवेलेबल तर पाहिजे. आपल्याकडे आमदार नगरसेवक असतात, पण खासदार सारखा माणूस या ठिकाणी एवढा छोट्या कामासाठी ससून हॉस्पिटलला फोन करतो, हे त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांच्या मनाचं आहे, एक मोठेपणा आहे का खासदार असून सुद्धा आपण असे काम करतात. मला स्वतःला पण 2-3 विषय सांगायचे आढळराव पाटलांच्या संदर्भात. साहेब, मी सुरुवातीला त्यांच्या बाबतीत एक शेर सांगतो कि अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा, अच्छे बुरे की तुमको खबर दे के जाऊंगा और चेहरों को पढ़ने वाली नजर दे के जाऊंगा. यारो, मैं इस जमाने का वो संतराश हूँ, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा, पत्थर को भी बोलने का हुनर दे के जाऊंगा. आज आढळराव पाटलांना मी एक साहेबांना सांगतो, आठवले साहेबांना, साहेब ते हातच्या बाबतीत ज्यावेळेला खासदार असताना मी त्यांना सांगितलं, साहेब एक जुन्नर आणि मंचरच्या भागातल्या आमच्या पुण्यातले 7-8 लोकांचं हातचा नंबर नाही लागला. दादांनी खासदार असताना ब्लँक नाव म्हणजे नाव तुम्ही टाकून घ्या, मी ब्लँक सही करून सांगतो आयुबाई तुमच्यावर विश्वास आहे. आणि त्या लोकांचं पत्र आपण हज कमिटीला दिलं आणि ते लोक दादाच्या पत्रावर हजला गेले. म्हणजे असं सर्व धर्म समभाव मानून काम करणार त्या काळात ते शिवसेनेत असताना सुद्धा त्यांनी असं चांगलं काम केलेलं आहे. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचा एक माणूस होता, दादांच्याकडे जुन्नरला एक वेगळीची होती त्यांच्या संस्थेमध्ये, आपला मागासवर्गीय होता लोंढे, माझ्या मतदारसंघात राहिला होता विशाळवाडी भागामध्ये. मी फक्त दादांना एक फोन केला, दादा तुमच्याकडे आता टेम्पररी आहे, पुढे तो कन्फर्म होईल. त्यांनी त्याला 6 महिने टेम्पररी ठेवलं आणि आज शिक्षक म्हणून तो माणूस तिथं जुन्नरला त्यांच्या शाळेमध्ये काम करतो आणि त्याला 70,000 रुपये पगार आहे. दादांनी त्याला कन्फर्म केलं. तर अशा सर्व धर्माचं काम करणारे कार्यकर्ते खासदार या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे. ही संधी आपण सोडतो कामांना, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्यावर पुढे चांगले वक्ते या ठिकाणी आपल्याला आठवले साहेबांना ऐकायचं आहे, तर माझे 2 शब्द याच्यातच सांगतो आणि थांबतो. एक शेर परत एकदा की हजारों साल नरगिस अपनी बेनूर पे रोती है. आठवले साहेबांच्या बाबतीत की हजारों साल नरगिस अपनी बेनूर पे रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने आठवले साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले. मला एक आठवण सांगावीशी वाटते, माझ्या दोन्ही इलेक्शनमध्ये मला माझ्या प्रचाराच्यासाठी आठवले साहेबांनी ग्रामीण भागामध्ये असेल, शहरामध्ये असेल, भोसरीमध्ये असेल सभा घेतल्या आणि दुर्दैवानं गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सभेसाठी येता आलं नाही, प्रचाराला येता आलं नाही आणि नेमका तिथंच माझा पराभव झाला. त्यांचा पायगुण चांगला आहे. यावेळेला आठवले साहेब इथं आले. मला खात्री आहे की ह्या हडपसर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल
मोठ्या मताधिक्याने मी निवडून यायची मला पूर्ण खात्री आहे. केंद्रामध्ये काम करत असताना मी त्यांना जवळून पाहिलं. मी खासदार असताना त्यांचं काम मी पाहिलं. समाज कल्याण विभागाचा जो ग्रामीण भागामध्ये निधी असतो दिव्यांग, अपंग आणि मागासलेल्या वर्गांसाठी केंद्र सरकारने त्यांच्यावर जी जबाबदारी टाकली त्याचा भाग म्हणून माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी लोकांना मदत केलेली आहे. आणि म्हणून असं नेतृत्व आज आमच्यामध्ये आहे याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. मी आठवले साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 15 वर्षे मी ह्या विभागाचा खासदार म्हणून काम केलं आणि 15 वर्षामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्या बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की आपण जेव्हा जेव्हा गरज पडली हा सगळा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मी सुद्धा मला आठवते की मी पराभव झाला तरी मतदारसंघामध्ये मी फिरत राहिलो. मतदारसंघ खूप मोठा आहे, जवळजवळ 25-26 लाख मतदार आणि 30-32 लाख लोकसंख्या असलेला हा मतदारसंघ. कातरच्या घाटापासून नाणे घाटापर्यंत जुन्नरच्या इतका विस्तीर्ण मतदारसंघाचं क्षेत्र आहे. जवळजवळ 5,500 स्क्वेअर किलोमीटर. गावं भरपूर आहेत आणि माझा दलित वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी वर्ग आहे. आणि मला आठवत आहे गेल्या 6 महिन्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मला त्यांनी भरपूर निधी दिला. 15 महिन्यामध्ये जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचा निधी दिला. त्यामध्ये प्रामुख्याने धर्मवीर संभाजी महाराजांचं समाधी स्थळासाठी 400 कोटी रुपये, 25-15 मधून जवळजवळ 400 गावं मी कव्हर केली. आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित सामाजिक योजनेच्या माध्यमातून 10 कोटी रुपयाचा निधी डॉक्टर सुमंत भांगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना त्यांना आदेश दिला. आणि जिथं बौद्ध विहार असेल किंवा रस्ते असतील दलित वस्तीमध्ये अशा 100 गावांमध्ये 10-10 लाख रुपये म्हणून असे 10 कोटी रुपये मी गेल्या 6 महिन्यामध्ये वितरित केले. आणि अजूनही बऱ्याचशा ठिकाणी ही कामं करण्याची आहेत. आपल्या समाजासाठी मी अनेक प्रकल्प ग्रामीण भागामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये उभं केले आहे. भविष्य काळामध्ये निवडून आल्यानंतर मी आवर्जून आपल्याला शब्द देतो की आपली जी काही कामं असतील, खरं म्हणजे मी म्हाडाचा पुण्याचा चेअरमन आहे. आपल्या समाजातल्या बऱ्याचशा लोकांचे गृह प्रकल्पाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने आपल्या पुढं उभा राहील, आपल्याला सपोर्ट करेल एवढंच या ठिकाणी सांगतो. जाता एवढीच विनंती करेल की ही वेळ नरेंद्र मोदीजींच्या पाठीमागे उभं राहण्याची आहे. ही वेळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील आणि मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील, या सगळ्यांची ताकद आपल्याला या पुणे जिल्ह्यात आणि आपल्या या वाड्या वस्त्यांवर सगळ्या ठिकाणी जी जी काही कामं आपण सांगाल ते करण्यासाठी या सरकारचं बळ माझ्या पाठीशी आहे. केंद्रातून विशेष करून नरेंद्र मोदीजींच्या विचाराला खासदार निवडून दिल्यावर मला हडपसर असेल किंवा पुणे नगर रस्ता असेल, चाकणचा रस्ता असेल, या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी जवळजवळ 25,000 कोटी रुपयाची निधीची गरज आहे. त्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे हा माझा 15 वर्षापासूनचा पाठपुरावा करत असलेला हा प्रकल्प, त्या प्रकल्पासाठी सुद्धा अजून 25,000 कोटी म्हणजे 50,000 कोटी रुपयाची गरज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामाला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागामधून आदरणीय रामदासजी यांच्याकडे मला निधी मोठ्या प्रमाणात घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपण मोदीजींच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार, आपण रामदासजी आठवले यांच्या पाठीमागे, यांच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहणारा खासदार निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये या भागाचा विकास करण्यासाठी मला मदत होईल. म्हणून मला आपल्याला विनंती करायची की येणाऱ्या 13 मेला कुणाच्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही भावनांना बळी न पडता विकासाला मत म्हणजेच मोदीला मत, घड्याळाला मत म्हणजेच मोदीला मत याचीच आठवण करून पुन्हा एकदा 13 मेला घड्याळाच्या बाजूच्या चित्राचं बटन दाबून मला विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. जातीच्या धर्माच्या माणसाला त्या आरक्षणाचा फायदा मिळतो. अशा पद्धतीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला भाजपचा अजिबात विरोध नाही. पण वावड्या उठवल्या जातात की असं होणार आहे तसं होणार आहे. 400 जागा आल्या की ते संविधान बदलणार आहे, 400 जागा आल्या की ते हे करणार आहे ते करणार आहे. पण हा ही गोष्ट खरी आहे.
जे भ्रष्टाचार करतील त्यांना जेलमध्ये पाठवण्याचं काम आहे. चांगलं काम करतील त्यांना चांगला सत्कार बाहेर, आणि खोटं काम करतील त्यांचा सत्कार आतमध्ये. कोणावर अन्याय करायचा नाहीये. 4 पैसे कमवा, पोराबाळांसाठी करा. पण श्याम पित्रोदा नावाचे एक अमेरिकेमध्ये राहणारे त्यांचे काँग्रेसचे ऑल इंडियाचे आपले वोटचे अध्यक्ष आहेत. राहुल गांधींच्या जवळचे आहे, सोनिया गांधींच्या जवळचे आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा माणूस एक्सपायर झाला, त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी मधले 55% पैसे सरकारच्या खजिन्यामध्ये टाका. आणि तो कायदा जो अमेरिकेत आहे तो कायदा भारतात आणा, अशा पद्धतीची सूचना मागणी त्यांनी केलेली आहे. या गोरगरीब माणसांनी कमवलेले पैसे सरकारच्या खजिन्यामध्ये का? नरेंद्र मोदी यांनी सवाल केलेला आहे की अजिबात असला कायदा आमच्या देशामध्ये आम्ही आणणार नाही. अशा पद्धतीची भूमिका घेणारे लोक काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेस पक्ष जो आहे, या काँग्रेस पक्ष भ्रष्टाचाराचं एकदम केंद्र बनलेलं आहे. चांगलं काम करत होता त्यावेळेला ठीक आहे, पण नरेंद्र मोदी यांनी मात्र अशा पद्धतीचा एक जबरदस्त फटका दिला, दणका दिला की काँग्रेस पक्ष 60-70 वर्ष सत्तेवर असणारा पक्ष एकदम भूसपाट झाला. त्यामुळे त्यांचा तडफडाट झालेला. माननीय उद्धव ठाकरे यांच्या तोंडातून काय शब्द निघतील सांगता येत नाही. एकदम गळगळीत अशा पद्धतीने त्यांचं भाषण असत आहे. आम्ही काय कुठे बाहेरचे लोक आहोत का? मुली काय बाहेरची आहेत का? ज्यावेळेला त्यांच्यासोबत होता त्यावेळेला तुम्ही एवढी स्तुती करत होता, पण आम्ही काय एकनाथ शिंदेला बोललं नाही. ते स्वतः आले आमच्याकडे, स्वतः ते आमच्याकडे आले. 40 आमदार शिवसेनेचे, 10 आमदार अपक्षाचे, 50 आमदार त्यांच्या सरकारमध्ये ते घेऊन आमच्याकडे आले. जे येतील त्यांना घेण्याचं काम आमचं आहे. अजितदादा आमच्याकडे आले, आम्ही त्यांना घेतलेलं आहे. अशोक चव्हाण आमच्यामध्ये आले, आम्ही त्यांना घेतलेलं आहे. अजून पुन्हा यायचं आहे का तर सांगा. म्हणजे आम्ही घेण्यासाठी बसलेलो, आमची ताकद वाढवण्यासाठी आम्ही ते बसलेलो आहोत. मी महाराष्ट्रभर फिरत आहे, जय भीम जय महाराष्ट्राचा पाडा गिरवण्यासाठी, आणि मी शिरूरमध्ये आलो आहे अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी. मी इथं आलो नाही फक्त मिरवण्यासाठी. मी इथं आलो नाही फक्त मिरवण्यासाठी. मी तरी इथं आलो आहे आढळराव पाटील यांच्या घडीचं चक्र फिरवण्यासाठी. आज इथे माननीय आढळराव पाटील अनेक वेळेला खासदार राहिले. शिरूरच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा. मागच्या निवडणुकीमध्ये मी काय अडचणीमुळे त्यांच्या सभेला येऊ शकलो नाही. मागच्या वेळेला जरी आढळराव आपण हरलेले असला तर यावेळेला मी आपल्याला सांगतो की मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी आहे. यावेळेला तुम्हाला या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते, पण मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो. माझा पक्ष जरूर छोटा पक्ष आहे, पण माझा पक्ष इमानदार कार्यकर्त्यांची फौज असणारा पक्ष आहे. त्यानंतरच्या चळवळीमध्ये मी काम करत होतो. दलितांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो. त्याच वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी मी करत होतो. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजेत ही मागणी मी करत होतो. पण
भटक्या विमुक्तांना पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे म्हणून मी सातत्यानं अनेक वेळेला भूमिका मांडत होतो. गोसावी समाज असेल, वडार समाज असेल, बैकाडी समाज असेल, बौद्ध समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची आहे. आम्ही कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये नाही. आम्ही तर या देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहोत. नरेंद्र मोदी हे व्यक्तित्व अत्यंत प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. मी लोकसभेत निवडून आलो 98 मध्ये आणि पवार साहेबांना त्यावेळेला सातत्यानं अन्याय होतो. पवार साहेबांना ज्या पद्धतीने त्यांना विरोधी पक्ष नेता बनवलं, ज्या वेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकाच मतात झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे किती मजबूत आहे. 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. एका माणसाच्या मताला एकच किंमत. अटलजींचं सरकार एका मतात झालं 1998 मध्ये. त्यावेळेला जगाला कळलं की या भारताची लोकशाही किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. आणि आम्ही लोकशाही काहीतरी बुडवण्यासाठी चाललेलो आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते. नरेंद्र मोदीजी हे लोकशाहीला विरोध करतात अशी भूमिका घेतली जाते. नरेंद्र मोदीजी साऱ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फिरत आहे मतं मागण्यासाठी. आम्हाला मतं द्या, आम्ही हे काम केलेलं आहे, ते काम केलेलं आहे. कुणाला मत द्यायचं ते काय बटन दाबण्यासाठी आणि कुणाचा हात म्हणजे कुणाचा हात धरण्याचा विषय नाही. प्रत्येकाला कुणाला मत द्यायचं तो पूर्णपणे अधिकार आहे. बटन कशाचं दाबायचं हे ते तुमच्यावर अवलंबून आहे. आता महाराष्ट्रामध्ये जी आमची महायुती आहे त्यामध्ये काही ठिकाणी भाजपचं कमळ आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं अजितदादांची घडी आहे आणि काही ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण आहे. म्हणजे निघून गेली बघा ती सगळी शिवसेनेमधली बघा ती निघून गेली सगळी घाण म्हणून एकनाथ शिंदेच्या हातामध्ये आलं धनुष्यबाण. म्हणजे 40 आमदार एकनाथ शिंदेच्या सोबत आले. 40 आमदार, 1 नाही 2 नाही 40 आमदार. काय उद्धवजी आपल्याला तुमचे आमदार सांभाळता आले नाही. पवार साहेब तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही. सांभाळणार कसे? कारण आमदार म्हणत होते की साहेब तिकडे जाऊया, इकडे उपाशी तापाचे राहण्यापेक्षा तिकडे जाऊया. पवार साहेबांनी ऐकलं ना, उद्धवजीने ऐकलं, एकनाथ शिंदेजी सांगत होते, सगळे आमदार सांगत होते की आपण दिल्ली सोबत जाऊया. ठीक आहे, ते झालं, ते झालं. गंगेला मिळालं, ज्यावेळेला गंगेला मिळालं तेव्हा सगळ्यांना ते कळालं. त्यामुळं आमचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हडपसरमधल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांमध्ये एवढं निवेदन आहे, तुम्हाला इथून कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी आपले आमदार तुपे साहेब आहे, त्यांचे वडील, त्यांची आई ज्यावेळेला उभे होते त्यावेळेला मी अनेक वेळेला प्रचारात आलो होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादांच्या सोबत आलेले ते आमदार आहे. राम 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 राम. चेतन तुपे पाटील हे या ठिकाणचे धाडसी आमदार आहेत, तरुण आमदार आहेत. आपल्या झोपड्यांची काळजी त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे, आढळराव पाटील यांना सुद्धा आहे. आणि तुमच्या झोपड्या पण हलवणार नाही. हलवण्याचा प्रयत्न केला तर अजिबात तुम्ही तिथून हलायचं नाही. आपण देशाचे नागरिक आहोत, भारताचे नागरिक आहोत. आपण काय परदेशातून आलो नाही. आपण काय कुठून बांगलादेशमधून, पाकिस्तानमधून, चायनामधून आलो नाही. या ठिकाणी कशी पक्की घरं बांधली जातील, आता बरीचशी घरं आपण पक्की बांधलेली आहे.
आणि या झोपडपट्टीतल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे आमची भूमिका आहे. भटकंत असो, दलित असो, बौद्ध असो, कुणी असो, सर्व माणसांना न्याय द्यायचा. आणि म्हणून आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 4 कोटी लोकांना शौचालयाचं घर मिळालेले आहे. अनेक लोकांना शौचालय मिळालेले आहे. 33 कोटीपेक्षा जास्त घरामध्ये शौचालय मिळालेले आहे. 51 कोटी लोकांना जनधन योजनेचे बँक अकाउंट उघडण्यात आलेले आहे. 46 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे, विदाऊट गॅरंटी, विदाऊट कारण. पूर्वी 50,000पासून 10 लाखापर्यंत लोन मिळत होता, आता 50,000पासून 20 लाखापर्यंत लोन मिळणार आहे. गॅस सिलेंडर घरामध्ये चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या भगिनींचे डोळे लाल बुंद व्हायचे, पण मोदीजींनी पाहिलं. मोदीजी गरीब कुटुंबातून आलेले आहे. पहिल्यांदा ओबीसी समाजाचा माणूस प्रधानमंत्री झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचा जळफळाट झालेला आहे. मोदीजी नको, मोदीजी नको, मोदीजी नको. कोण पाहिजे? कोण ताकदवार नेता येतं देशामध्ये? आज राहुल गांधीला काय जमणार आहे का प्रधानमंत्री पद? राहुल गांधी फक्त मोदींवर अटॅक करण्यासाठी काहीतरी उलटसुलट बोलत असतात. बोला, राहुलजी तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला. 4 जूनला प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. देशातल्या गावागावातल्या खालच्या माणसाला वर आणण्याची भूमिका त्यांची आहे. काँग्रेसच्या काळामध्ये खालचा माणूस खाली आणि वरचा माणूस वर. त्यामुळे खालच्या माणसाला खड्ड्यामध्ये घालायचं आणि वरच्या माणसाला ढगामध्ये घालायचं. काँग्रेसच्या काळात मी होतो त्यांच्याबरोबर. माझ्या हातात त्यावेळी सत्ता होती. मी काँग्रेससोबत होतो. माननीय शरद पवार साहेबांशी माझे संबंध त्यावेळेला चांगले होते. पण नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आल्यामुळं त्यांच्याशी माझे संबंध बिघडलेले आहेत. अजित दादांच्या बरोबर आता माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. अजित दादा हा नेता तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता. जे काम होत असेल ते हा, नाहीतर ना. अत्यंत रुबाबदार असणार अशा पद्धतीचा नेता अजित पवार. जर पवार साहेबांनी ऐकलं असतं तर ही फूट होत नव्हती. घडी जी आहे ती घडी ही त्यांच्यासोबत राहिली असती. आता गावागावातली म्हणते म्हातारी, गावागावात मी गेलो की तिथे म्हणते म्हातारी निवडून येणार नाही अमोल कोल्हेंची तुतारी. आता नवीन टिपॉर घ्यावं लागलं. एवढी कठीण परिस्थिती पवार साहेबांवर आली. अजितदादांच्या सोबत 42 आमदार आले, त्यांच्यासोबत 12 आमदार राहिले आणि पवार साहेबच जर इकडे आले असते तर हे सगळं होत नव्हतं, सगळी गडबड होत नव्हती. पवार साहेब म्हणाले मी अजिबात जाणार नाही. मी पूर्वी म्हणत होतो मी तिकडे जाणार नाही, पण मी गेलो. मग आपण तिकडे काय करताय? राजकारणामध्ये अशा पद्धतीचे योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामध्ये पवार साहेब हुशार आहे. पवार साहेबांसारखा एक चांगला नेता नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे जात असताना त्याला साथ देण्याऐवजी राहुल गांधींना साथ देऊन तुम्हाला काय मिळणार? ज्या काँग्रेस पक्षाने पवार साहेब तुम्हाला पक्षातून काढून टाकलं, ज्यावेळेला फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी भूमिका घेतली. पवार साहेबांचा सोनिया गांधीला विरोध नव्हता. मी त्यावेळेला लोकसभेमध्ये होता. जेवढं बोलायचं असेल तेवढं बोला. कोण नाही तर आम्ही काय कोण दाबू शकत नाही. लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे, पण काय पण बोललं पाहिजे असं नाही. अनेक ठिकाणी काहीतरी चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडियावरती
बऱ्याच चुकीच्या गोष्टी दिल्या जातात. अमीबाईच्या तोंडामध्ये काय टाकल्या जातात. यांचा आरक्षणाला विरोध आहे. हे संविधान बदलणार आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. जर कोणी म्हणत असेल लोकशाही आलेली आहे धोक्यात, जर कोणी म्हणत असेल की या देशाची लोकशाही आलेली आहे धोक्यात, तर त्याला घालून टाकतो मी धोक्यात. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही धोक्यात येऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान या संविधानामध्ये आहे. माझा समाज या जरी कमी असला तरी सुद्धा जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो, लाठी गोली खाएंगे फिर भी आगे जाएंगे, अशा पद्धतीचे नाऱ्या घोषणा दे मी मंत्रिपदापर्यंत पोहोचलेलो आहे. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी 17 वर्ष आम्ही संघर्ष केलेला आहे. रोज मोर्चे आम्ही काढलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला डाग लागता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान या देशामध्ये कोणीच बदलू शकत नाही. जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदललं तर याद राखा, त्याला आम्ही टार फाडून टाकल्याशिवाय अजिबात राहणार नाही. लड़ने की तो नहीं है बात, लेकिन हरिराव का मंजूर करना है. संविधान कोणी बदलू शकत नाही, पण विनाकारण समाजामध्ये सारखं बोलायचं, सारखं नाही संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. कुठला खासदार कोणते नेता बोलला, कुणीतरी एखादा नेता बोलला म्हणजे भाजपची भूमिका नाही. भाजपने जाहीर केलेला आहे की आमचा आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा आहे. ज्या भाजपच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीएच्या सरकारने एससी एसटी ओबीसीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही. उलट इतर वंशवर्णी समाजामध्ये जागतिकदृष्ट्या मागासलेले आहे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. माझ्या मंत्रालयाचा निर्णय आहे की त्यांना 10% आरक्षण, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, जे म्हणजे आम्ही घेण्यासाठी बसलेलो आहोत. आमची ताकद वाढवण्यासाठी आम्ही ते बसलेलो आहोत. आम्हाला सत्तेवर यायचं आहे, आम्हाला लोकांचं काम करायचं आहे, आम्हाला भारताला विकसित दिशेने पुढे घेऊन जायचं आहे. 10 नंबरवर असणारा भारत 5 नंबरवर आलेला इकॉनॉमीमध्ये. रस्ते आपण बघितलेले आहेत. पूर्वी आम्ही सोलापूरला जायचो, तिकडे हैदराबादकडे जायचो, सिंगल नॅशनल हायवे असायचा. आता रोड एकदम चकाचक होत आहे. अनेक शहरामध्ये ब्रिजेस बनत आहे, अनेक शहरामध्ये मेट्रो येते, वंदे भारत सारखी एक नवीन ट्रेन सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एअरपोर्ट बनत आहे. लोकांना रोजगार मिळतो आहे. झोपडपट्टीच्या माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत. 80 कोटी लोकांना धान्य फ्रीमध्ये देण्याचा 5 वर्षांसाठी निर्णय घोषित करण्यात आलेला आहे. अनेक निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. पण शिवाजीराव आढळराव पाटील माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत. ते अमोल कोल्हे यांची डॅडी आहे. ते तर आहे, आढळराव पाटील आहेत अमोल कोल्हेंचे डॅडी, कारण त्यांची आहे मजबूत बॉडी. तर ते दोघे आहेत. अमोल कोल्हे नाटकात काम करणारे आहेत, ऍक्टर आहेत, कलाकार आहेत, चांगली गोष्ट आहे. वास्तविक त्या क्षेत्रामध्ये यायला नको होतं. मी चित्रपटामध्ये जाणार होतो, पण मी काही तिकडे गेलो नाही. तिकडे गेलो असतो मी तिकडेच राहिलो असतो. ठीक आहे, ते आता इकडे आले. पवार साहेबांना त्यांना तिकीट दिलं, निवडून आले. पण या वेळेला मात्र आपल्याला आढळराव पाटील यांना निवडून द्यायचं आहे. एक चांगला उद्योगपती आहे, मराठी माणूस आहे, अनेक लोकांना, हजारो लोकांना रोजगार देणारा माणूस आहे. आपल्या भागातल्या अनेक गावागावातल्या अडचणींचा त्यांना अभ्यास आहे. आणि या वेळेला त्यांची घडी जी आहे, ही घडी आपल्याला संसदेमध्ये, लोकसभेमध्ये पाठवायची आहे. आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी हडपसरमध्ये आलेलो आहे. जे जे काही आपले प्रश्न आहेत
या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मी आपल्यासोबत आहे. या ठिकाणी शंतनू जगदाळे, इम्तियाज भाई मोमीन, राजू कांबळे, उदय शिरवंत, अभिजित बोराडे, परशुराम वाडेकर, शशिकला वाघमारे, संजय सोनावणे, मीनाताई गालटे, मीनाज मेमन, अभिमन्यू भाव वानगिरी, नडगाम, अभिजित संदीप तळवी, अमोल,